नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. थोडा लेट लाईव्ह आलो. उद्देश होता की हे वाक्य तुम्ही वाचावं. पहिलं वाक्य आहे टेम्परामेंट. दुसरं वाक्य आहे लक फेवर्स दोज हू डेअर. ज्या लोकांमध्ये डेअरिंग करण्याची इच्छा असते, जी लोक डेअर करतात, ज्या लोकांमध्ये करेज असतं, कन्व्हिक्शन असतं, ज्या लोकांची तयारी असते की मी रिस्क घेण्यासाठी तयार आहे, त्याच लोकांना नशीब साथ देतं. आणि तिसरं महत्वाचं आहे भित्यापाठी ब्रह्मराक्षस. हे रक्षा झालंय भित्यापाठी ब्रह्मराक्षस. हे ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते तीच गोष्ट घडत असते. चला, आता आत्ताचं जे लेक्चर मी घेणार आहे, यूपीएससी प्रिलिम्स 28 तारखेला आले म्हणून यूपीएससी प्रिलिम्स साठी घेतोय. पण हे सेम लेक्चर तुमच्या यूपीएससी प्रिलिम्स साठी, एमपीएससी प्रिलिम्स साठी किंवा कंबाईनच्या प्रिलिम्स साठी सगळ्या परीक्षांना तंतोतंत लागू आहे. मग जेव्हा या ठिकाणी मी हे वाक्य बोलतो की यूपीएससी प्रिलिम्स इज एन एक्झामिनेशन ऑफ टेम्परामेंट, हा शब्द मी वापरतो टेम्परामेंट, मग परत प्रश्न तोच पडतो की सर तुम्ही किचकट करू नका. एक तर ऑलरेडी आम्हाला परीक्षेचं टेन्शन आलंय, वाचून झालेलं नाही असं वाटतंय, लक्षात राहत नाही असं वाटतंय, टेन्शन आलंय, खूप काही विसरलंय असं वाटतंय, आणि ह्या सगळ्या टेन्शन तुम्ही सांगताय की टेम्परामेंटचा पेपर आहे. आणि त्यात परत आम्हाला टेम्परामेंट आम्ही इंटरनेटवर चेक केलं, अर्थ चेक, आम्हाला टेम्परामेंटचा वेगळाच अर्थ चाललाय, याचा आणि यूपीएससीचा काय अर्थ दिसतच नाही. मग आम्ही करू काय? तर तुम्ही काय करावं ते सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. सगळ्यात पहिलं महत्वाचं वाक्य आहे यूपीएससी प्रिलिम्स इज अन एक्झामिनेशन ऑफ टेम्परामेंट. ही टेम्परामेंटची परीक्षा आहे. मी असं का म्हणतो, काय कारण आहे? तर पहा, माझं वाक्य लक्षात घ्या. खूपदा वर्गात मी हे सांगितलंय, ऑनलाईनच्या बॅचेसला सुद्धा मी हे सांगितलं, सगळ्यांना मी हे वाक्य सांगितलेलं आहे. ज्या मोमेंटला तुम्ही यूपीएससी प्रिलिम्सचा पेपर देऊन तुमच्या एक्झामिनेशन सेंटरच्या बाहेर याल, त्या मोमेंटला तुमची ही रिॲक्शन असेल, अरे मी पॉलिटिक्स किती वाचलं होतं, इकॉनॉमी किती वाचलं होतं, जिओग्राफी किती वाचलं होतं, फॅक्ट्स किती केल्या होत्या, हिस्टॉरिकल गोष्टी किती पाठ केल्या होत्या, म्हणजे मी किती डेडिकेशननं किती जास्त वाचलंय. आणि जेव्हा मी प्रिलिम्सचा पेपर बघतो तर माझ्या लक्षात येतं की जे मी वाचलंय त्यातनं काहीच आलं नाहीये. बरोबर आहे? ही तुमची पहिली रिॲक्शन असणार आहे. तुम्ही मला आल्यानंतर नक्की सांगा तुमची रिॲक्शन आहे की नाही. बरं, गोष्ट कशी आहे? याचा अर्थ असा आहे का की मोजकं महत्वाचं मुद्देसूद काहीतरी वाचावं? नाही, बिलकुल नाही. का असं नाही? कारण ते मोजकं कोणतं आहे, महत्वाचं कोणतं आहे, मुद्देसूद कोणतं आहे, हे यूपीएससी सोडलं तर कोणताही व्यक्ती सांगू शकत नाही. मग जानेवारी महिन्यापासून ते 28 मे पर्यंत, 26 मे पर्यंत तुम्ही हा जो परीक्षेचा तयारी करताय, सिन्सिअरली तयारी करताय, हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास तुमची टेम्परामेंट बिल्ड करणार आहे. टेम्परामेंट बिल्ड करणं म्हणजे काय? तर सोप्या भाषेमध्ये स्वतःवरचं कन्व्हिक्शन. मी ट्रस्ट, डेडिकेशन, सिन्सिअरिटी, ऑनेस्टी शब्द नाही वापरतोय. मी काय शब्द वापरतोय? कन्व्हिक्शन. कन्व्हिक्शन म्हणजे काय? कोणतीही परिस्थिती आली, कोणताही सेट आला, कितीही अवघड पेपर आला, तुम्हाला न आवडणारे प्रश्न आले, तुम्ही अपेक्षा केली नव्हती त्या टॉपिकवर जास्त प्रश्न आले, तरी सुद्धा काही जरी झालं तरी कट ऑफ 100च्या आसपासच लागतो. यामुळे मला मॅक्सिमम 55 प्रश्न नेट करेक्ट आणायचे आहेत. हा विचार करून जेव्हा तुम्ही पेपरला जाता आणि काही जरी झालं, आता हे वाक्य महत्वाचं आहे, आणि काही जरी झालं तरी सुद्धा जोपर्यंत माझ्याकडनं लास्ट वाला क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी ही लढाई हारलेलो नाही, हे डोक्यात असणं, याला मी म्हणेल कन्व्हिक्शनचं टेम्परामेंट. कोणता सेट आलाय, किती अवघड पेपर आलाय, सुरुवातीला कोणते प्रश्न होते, पहिल्या राऊंड मध्ये किती करेक्ट आले, त्या सगळ्यांचा काहीही न विचार करता, महत्वाचा आहे लक्ष देऊ नये का, या सगळ्या फॅक्टरचा काहीही विचार न करता जोपर्यंत शेवटचा प्रश्न मी सोडवत नाही तोपर्यंत हे युद्ध मी हरलेलो नाहीये, ही लढाई मी हरलेलो नाहीये, हे ज्याच्या डोक्यात असतं त्याला म्हणायचं टेम्परामेंट. मग या ठिकाणी टेम्परामेंट ज्यावेळेस तुमच्याकडे असतं त्यावेळेस तुम्हाला हे वाक्य तंतोतंत लागू होतं. लक फेवर्स ओनली दोज पीपल हू डेअर. जी लोक डेअरिंग करतात त्यांनाच नशिबाची साथ असते. म्हणजे नेमकं काय? कधी कधी असं असतं की तुम्ही खूप सिन्सिअरली अभ्यास करताय, पण तुमच्या हे लक्षात येतं की काही टॉपिक आहेत अत्यंत कॉम्प्लिकेटेड आहेत, क्लिष्ट आहेत, किचकट आहेत, समजत नाहीत, अंडरस्टँड होत नाहीये, त्याचा गोष्टी लक्षात राहत नाही, यू आर फिलिंग की लॉस्ट समवेअर, देन यू आर टेन्स्ड, देन यू आर डिप्रेस्ड. मग तुम्ही काय म्हणता, चलो कुछ भी हो जाए, मी हा टॉपिक काय करतो, स्किप करतो, कॉम्प्रोमाइज करतो, आय विल नॉट गो टू दीज टॉपिक्स, आय विल फोकस ऑन सर्टन अदर टॉपिक्स विच आर मोर गुड, विच आर मोर इझियर, विच आर मोर स्कोरिंग फॉर मी. आणि मग जेव्हा तुम्ही डेअरिंग करता आणि डेअरिंग करून तुमचा जो वेळ कुठंतरी तुम्हाला इनपुट आउटपुट रेशो चांगला देत नव्हता,
तो टॉपिक तुम्ही स्किप करून तुम्हाला जे टॉपिक चांगले वाटतात त्यावर तुम्ही फोकस करता. यावरती तुम्ही फोकस केल्यानंतर ॲडव्हान्टेज हा होतो की तुम्ही जे वाचलं नाहीये त्यावर खरंच प्रश्न येत नाहीत तुमच्या पर्स्पेक्टिव्हनं, आणि जे तुम्ही खूप चांगलं वाचलंय त्यावर खरंच प्रश्न वाढून आलेले असतात. आणि फायदा हा होतो की तुमचे तिथलचे प्रश्न चुकत नाहीत, सिली मिस्टेक्स होत नाहीत, आणि सगळ्यात मेन गोष्ट अशी की तुम्ही पास होता. म्हणून महत्वाचं काय की लक फेवर्स ओनली दोज पीपल हु हॅव करेज टू डेअर. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, भित्या पाठी ब्रह्मराक्षस. जो भित्रा असतो ना त्याच्या पाठीवर ब्रह्मराक्षस उभा असतो. म्हणजे काय असतं माहिती का, ही फक्त परीक्षेची फिलॉसॉफी नाहीये, ही आपल्या सगळ्या आयुष्याची फिलॉसॉफी आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला घाबरतो तेव्हा त्या गोष्टीबद्दल आपण नकारात्मकतेने विचार करतो. आणि मनुष्य स्वभाव असा आहे की मनुष्य स्वभाव सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकतेला जास्त अट्रॅक्ट करतो. लक्षात घ्या, हे ह्युमन नेचर आहे. ह्युमन नेचर अट्रॅक्ट्स निगेटिव्हिटी मोर ॲज कम्पेअर्ड टू पॉझिटिव्हिटी. मग यामध्ये काय होतं, तुम्हाला जी गोष्ट घडू नये घडू नये घडू नये असं कंटिन्युअस वाटत राहतं. एक मोमेंट अशी येते की जी गोष्ट घडू नये तुम्हाला असं वाटतं, एक्झॅक्टली तीच गोष्ट घडते. अभ्यासिकेत कोणासोबत तरी भांडण झालंय, उद्या पेपरला जायचंय, आपल्याला वाटतं की आज त्याचं किंवा तिचं तोंड दिसता कामा नये, आणि तुम्हाला सगळं छान झालंय, अभ्यास चांगला, मूड एकदम चांगला झालाय, आणि तेवढ्या सेकंदात तो व्यक्ती, तो मुलगा, ती मुलगी आपली नजर समोर जाते आणि लगे आपला सगळा मूड चेंज होऊन जातो. हे का होतं? कारण तुम्ही त्या बाबतीत घाबरताय, तुम्ही भीताय, तुम्ही त्या गोष्टीला अट्रॅक्ट करताय. म्हणून लक्षात घ्या, काय हे तुम्ही असता कामा नये, घाबरता कामा नये. करेज सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, कन्व्हिक्शन सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. टेम्परामेंट तुम्हाला हे शिकवतं. नशीब, लक फक्त त्याच लोकांना बेनिफिट देतं ज्या लोकांकडे डेअरिंग आहे, करेज आहे. आणि जी लोक कंटिन्यू घाबरत असतात, भीत असतात, त्या लोकांच्या पाठीमागे काय असतं, आयुष्यभर भीती असते. त्या लोकांना कंटिन्यू चुका, अपयशाला सामोरं जावं लागू शकतं. सो आपल्यामधनं भित्या पाठी ब्रह्मराक्षस हे वाक्य कम्प्लिटली काढून टाका. राहील लक्षात? सो टेम्परामेंट बद्दल मी सांगितलं सगळ्यात महत्वाचं वाक्य. परत एकदा सांगतो, उद्या मला परत एखाद्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमचा पेपर झाल्यानंतर सांगा की पेपर देऊन आल्या सगळ्यात पहिली मनातली रिॲक्शन ही होती की आपण एवढा सगळा अभ्यास केला पण एवढ्या सगळ्या अभ्यासावर प्रश्न विचारलाच गेला नाहीये. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. 9. आता आपण एक एक मुद्द्याकडे वळूया. सगळ्यात महत्वाचं मी आपण वर्कआउट करूया की वन डे बिफोर द एक्झामिनेशन, म्हणजे उद्या तुमचा पेपर आहे, संडेला तुमचा पेपर आहे, तर शनिवारी कशावर काम करायचं. आतापर्यंत फिलॉसॉफी होती, आता आपण प्रॅक्टिकल मध्ये येऊ की नेमकं काय काम करायचंय, तुम्ही काय चुकता, काय टाळायला हवं, आणि कशावर खूप चांगलं वर्क करायला हवं हे आपण डिस्कस करूया. तर सगळ्यात फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, वन डे बिफोर द एक्झामिनेशन तुम्हाला कशावर काम करायचंय. लक्षात घ्या, तुम्हाला तुमचा जो पेन, या पेनचे 2 ते 3 पेन तुमच्याकडे असायला हवे. एखादा बॉक्स घेऊन ठेवला, तोच तुमच्या बॅगेत कॅरी केला तरी सुद्धा हरकत नाही. नॉर्मली स्वस्तातला पेन असो, 10, 15, 20 रुपयांचा पेन असो, तो तुम्ही कॅरी करू शकता. तुम्ही एवढे कोचिंगला पैसे खर्च केलेत, राहण्यावरती खर्च केलेत, एक्झामच्या अगोदरचा, एक्झामच्या दिवसांचा, एक्झामिनेशन हॉल मधला खर्च, काही हरकत नाही, यू कॅन कॅरी विथ इट. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचा पेन, तुमचं हॉल तिकीट तुम्हाला कंपल्सरी कॅरी करायचं. त्याची कलर झेरॉक्स लागते का ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स लागते, ती करेक्ट आहे की नाही, आयडेंटिटी कार्ड, हे सगळंच्या सगळं बॅगेत व्यवस्थित भरून ठेवायचं. पुढची महत्वाची गोष्ट, एक्झामिनेशन सेंटरला बाईकनं जाणार असाल किंवा टॅक्सीने जाणार असाल, उबरनं जाणार असाल, मेट्रोनं जाणार असाल, कशानंही जाणार असाल, त्या सगळ्या गोष्टींची रेडीमेड अरेंजमेंट करून ठेवायची. उद्या सकाळी उठल्यानंतर मी याच्यावरती वर्क करतो असं बिलकुल करायचं नाही. हे जात असताना तुम्ही तुमच्या गाडीतलं पेट्रोल कॅरी करायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही प्रवास करत असताना कुणासोबतही आर्ग्युमेंट करायचं नाही. ऑटोने एक्झामिनेशन सेंटरला पोहोचलाय, ऑटोवाले काका म्हणतात की माझ्याकडे युपीआय नाही, मला कॅशच दे, आणि तुम्ही म्हणता की माझ्याकडे कॅश नाही, युपीआय आहे. मग त्या एक्झामिनेशन सेंटरला भांडत बसणार आहात का? बिलकुल नाही. अगोदरच्या दिवशी कॅश, सुट्टे पैसे 10, 20, 30, 40 रुपये जे काय असेल, 100च्या नोटा, सुट्टे पैसे तुमच्या बॅगेमध्ये व खिशात काढून ठेवायचे. आपल्याला शेवटच्या दिवसासाठी कोणत्याही पद्धतीने कोणतेही भांडण घ्यायचं नाहीये. परत सांगतो, 99% लोक युपीआय ऍक्सेप्ट करतात, पण जर आपण भित्री असलो, घाबरट असलो, कसं असतं, तो 1% आपल्या वाटायला येतो. आपलाच ऑटोवाला, आपलाच कारवाला, आपलाच उबरवाला म्हणतो मी काय ऑनलाईन पेमेंट घेणार नाही, तू मला कॅशच आणून दे, कुठून का होईना आणून दे. आणि आपल्यासाठी तो दिवस महत्वाचा असतो. जाण्याची व्यवस्था एकदम चोख करून ठेवायची. महत्वाची गोष्ट, लोकेशन, तुम्ही जिथे राहणार आहात ते सगळं व्यवस्थित चेक करून ठेवायचं. व्यवस्थित चेक इन करायचं, चेकआउट करायचं, एक्सपेरिमेंट करायचे नाही. मी वन डे बिफोर द एक्झामिनेशन बद्दल बोलतोय.
त्यानंतर अगोदरच्या रात्री चांगलं फूड घ्या, विनाकारण हेवी खाऊ नका. खूप सगळे लोक सांगतात उद्याच्या परीक्षेसाठी चांगलं यायला हवं, सो चांगलं फूड घ्या, भरपूर पोटभर खाऊया, पण अर्धवट सुद्धा नका जेवू. मी हे सगळं माझ्या अनुभवावरून सांगतोय. जर अर्धवट जेवला तर अचानकच रात्री 12-1 वाजता भूक लागते, मग आपण अंडा भुर्जीचा गाडा शोधायला सुरू करतो. असं बिलकुल होऊ देऊ नका. व्यवस्थित जेवण करा. जे रेग्युलर जेवतायत तेच जेवण करा. दुसऱ्या गावी जर सेंटर असेल तर अगोदरच्या दिवशी तुमचा नाश्ता सेंटर, पोळी भाजी सेंटर सगळं कॅरी करा. खूपदा जे मुंबई पुणे 2 शहरं जर सोडली तर बाकीच्या शहरांमध्ये जे एक्झामिनेशन सेंटर असतात त्या ठिकाणी नाश्ता सेंटर नसतं, फूड दुपारी मिळत नाही. विनाकारण उन्हातानाचा खूप लांबपर्यंत प्रवास करावा लागतो, जो आपल्याला टाळायचा आहे. आपल्यासाठी तो दिवस फक्त परीक्षेला द्यायचा आहे, फक्त स्वतःला द्यायचा आहे. त्यानंतर कोणत्या नोट्स कॅरी करायच्या ते बॅगेत भरून ठेवायचंय. नोट्स कॅरी करायच्यात, पुस्तकं कॅरी करायचे नाहीत. एक गठ्ठा पाठीवर, या हातात 2 बॅगा घेऊन तुम्ही चाललाय प्रिलिम्सला, असं बिलकुल होऊ देऊ नका. आपल्याला त्या ठिकाणी बिलकुल रीडिंग करायची नाहीये. एकदम शांत डोक्याने त्या ठिकाणी जायचं आहे. आणि UPSCने एक नवीन नोटिफिकेशन दिलं की फक्त ट्रान्सपरंट वॉटर बॉटल असेल, म्हणजे तुम्ही जी काही वॉटर बॉटल घेऊन जाल ती ट्रान्सपरंट असायला हवी. त्याच्यावरचं कव्हर ते काढायला सांगतील. बिस्लेरी, किनले जे काही तुम्ही कॅरी करताय ती वॉटर बॉटल, त्याचं कव्हर काढून तुम्ही घेऊन जायला हवं. बॅग कोणती कॅरी करणार ती बॅग व्यवस्थित तुम्ही कॅरी करा. बॅगेमध्ये कोणते व्हॅल्युएबल्स नाहीयेत ना चेक करा. वॉच बीच सगळं, डिजिटल वॉच कोणत्याही वॉच अलाउड नाही त्या सुद्धा तुम्ही बॅगेमधनं काढून ठेवा. कारण काय असतं, एक वाक्य असतं की मंदिरात गेल्यानंतर चप्पल माझी बाहेरची चोरीला जाते का, चोरीला जाते का, चोरीला जाते का, या नादात सगळ्या देवाचा सगळा जो आपण दर्शनाला झालो ते सगळं व्हॅल्यूलेस होऊन जातं. इथं सुद्धा कोणतंही व्हॅल्युएबल बॅगेत ठेवू नका. जर तुमच्याकडे महागडा फोन आहे, आयफोन 18-19 जर तुमच्याकडे आला असेल, फोल्डचा एखादा फोन आला असेल तर हा फोन कॅरी करू नका. बिलकुल कॅरी करायची गरज नाहीये. तुम्ही जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलात तरी तुम्हाला सापडलं जाईल, तुम्हाला शोधलं जाईल. घरचे काळजी करणार नाहीत. फोन शक्यतोवर घरी ठेवा, सेफली तुम्ही पोचाल. आणखीन एक महत्वाचं आहे की हे मी सगळ्या लोकांना सुचवतो की परीक्षेच्या अगोदर रात्री खूप साऊंड स्लीप, खूप छान झोप व्हायला हवी. हे मी वर्गात सुद्धा सांगतो. पण मित्रांनो, खरं सांगू, आपल्यासाठी आपलं करिअर, आपली UPSC प्रिलिम्स एक्झामिनेशन एवढी महत्वाची असते, आपले एवढे इंडिकेटर लागलेले असतात की त्या अगोदरच्या रात्री कधीही साऊंड स्लीप होत नाही. म्हणजे सगळे लोक सांगतात की रात्री 11-11:30 झोपायचं. नॉर्मली आपल्याला अभ्यास करत असताना झोपायची सवय आहे 1 वाजताची. मला सांगा, आयुष्यभर तुम्ही 1 वाजता झोपलाय आणि त्या परीक्षेच्या दिवशी रात्री 11ला झोप लागेल का? नाही लागणार. 11चे 12 वाजतात, मग आपल्याला टेन्शन येतं की अरे 1 तास लेट झाला, आता कसं करू? 12चे 1 वाजता, आता कसं करू? आणि मग हळूहळू झोप येण्याच्या ऐवजी स्ट्रेस बिल्ड व्हायला सुरू होतो. माझ्यावर विश्वास ठेवा, स्ट्रेस बिल्ड व्हायला सुरू होतो. विनाकारण लवकर झोपण्याचा प्रयत्न करू नका. आपल्यासाठी परीक्षा एवढी महत्वाची आहे की तुमच्याकडनं रात्री साऊंड स्लीप जरी नाही झाली, तुम्हाला रात्री शांत झोप नाही लागली, तरी माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही परीक्षेच्या वेळेस तुमची एफिशियन्सी 1000% चांगली असते. माझ्या अनुभवावरून परत सांगतो, परीक्षेच्या त्या दिवशी तुमची एफिशियन्सी 1000% चांगली असते. रात्री साऊंड स्लीप नाही झाली तरी सुद्धा चालते. प्रयत्न करा ज्या वेळेला झोपता त्यावेळेस झोपण्याचा. झोप लागत नसेल तर जबरदस्ती झोपू नका. आता माझ्या डोळ्यावर ताण यायला हवा म्हणून इंस्टाग्रामच्या रील्स बघत बसू नका. रात्री काहीतरी फोन उघडून वाचत बसू नका. अवॉइड करा. शांत झोपा. जरी झोप नाही आली तर ABCD उलट म्हणा, सरळ म्हणा, किंवा सगळं सोडून द्या. पांडुरंग 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 म्हणत बसायचं. मी तुम्हाला सांगतो शांत झोप लागेल. पण जबरदस्ती झोप आणण्याचा प्रयत्न करू नका. कारण मी स्वतः ऑब्झर्व केलं की खूप सगळ्या लोकांना रात्री शांत झोप लागत नाही, म्हणून लोक स्ट्रेस बिल्ड करतात, ऍसिडिटी करून घेतात. तुम्हाला स्ट्रेस आला की ऍसिडिटी होते, ऍसिडिटी आली की पित्त होतं, पित्त आलं की डोकं दुखतं. डोकं दुखू द्या, काय हरकत नाही, काही खूप मेजर इश्यू नाहीये. पण त्यासाठी जेव्हा आपल्याला मेडिसिन घ्यावी लागते ती आपली थोडी स्लो करते आपल्याला, जे आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. साऊंड स्लीप मिळते, ठीक आहे. माझ्या भाषेमध्ये मी अभ्यास केला त्या सोयीनं सांगतो, 4 तासाची जरी साऊंड स्लीप मिळाली, मोर दॅन सफिशियंट आहे. लोड घेऊ नका. तुमची एफिशियन्सी 1000 पट नक्की चांगली असते. त्यानंतर रात्री सगळ्यांना एक्सेसिव्ह कॉलिंग करायचा प्रयत्न करू नका. मित्राला बोलताय, मैत्रिणीला बोलताय, आई बाबा मावशी काका काकू शेजारी पाजारी सगळ्यांना सांगताय, असं काहीही करू नका. शक्यतो घरच्यांना सांगा पुढच्या 2-3 दिवस मला मेंटली थोडा आरामाची गरज आहे, मी फोन करणं टाळल. कारण काय होतं की अचानकच काहीतरी घडलेलं असतं. मावशी सांगते, शेजारचा सांगतो, अरे तुमच्या घरा शेजारी असं घडलं तसं घडलं, तुमच्या शेताच्या बांधावरून भांडण झालं. वर्षभर केलेली मेहनत वाया जाते. शक्यतो अवॉइड एक्सेसिव्ह कॉलिंग.
एक मेडिकल किट स्वतःसोबत नक्की कॅरी करा, महत्वाची आहे. मेडिकल किट ज्यात काय असेल, ज्यात तुमचं एनर्झाल असेल, दुसरं तुमचं ऍसिडिटीचे एखादी टॅबलेट असेल, त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला पोटात तर पोटाचे एखादी टॅबलेट असेल, डॉक्टरला विचारून ह्या टॅबलेट घ्यायच्या आणि डोकेदुखीची एखादी टॅबलेट घ्या. कारण मला स्वतःला अनुभव आहे की मला रात्री व्यवस्थित झोप लागायची नाही, पित्त व्हायचं. मला माझ्या 4ही प्रिलिम्सला न चुकता सकाळी उठल्यानंतर डोकंदुखीची गोळी खावी लागायची, कारण मला कधीही साऊंड स्लीप मिळाली नाही. म्हणून मला अनुभवावरून सांगतो, सकाळी नाश्ता करायचा, व्यवस्थित नाश्ता करायचा, मेडिसिन घ्यायची आणि एक्झामिनेशन हॉलला जाऊन बसायचं. स्वतः अगोदरच्या रात्री कोणते एक्सपेरिमेंट करू नका. खूप लांब निघलाय कुठतरी, चला आता उद्या पेपर आहे, ज्यूस पिऊन येऊ, कोल्ड कॉफी पिऊन येऊ, म्हणजे एक्झामचा टुरिझम करू नका. गरजेचं नाहीये. तेवढे दिवस कंट्रोल करा. प्रिलिम संपल्यानंतर पुढचे 15 दिवस तुम्हाला अक्षरही वाचायचं नाहीये. सो एक्झाम टुरिझम अगोदरच्या रात्री करू नका. शांतपणे रूमला जा, लवकर जा, लेट जा, काही हरकत नाही, पण बाहेर जास्त टवाळक्या मारत फिरू नका. आणि एक्झामच्या दिवशी रिलॅक्स्ड क्लोथ घाला, कॅज्युअल घालू नका. हाफ चड्डीवरती जात आहे असं काहीही करू नका. इन्व्हिजिलेटर्स असतात, लेडीज स्टाफ असतो, त्यांचा स्वतःची एक डिग्निटी असते. तुम्ही IAS होण्याची एक्झामिनेशन देण्यासाठी जातात, ठीक आहे, तुमची लिबर्टी, तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य म्हणते की कसलं मी 3/4 घालून जाईल, हाफ चड्डी घालून जाईल, बरमुडा घालून जाईल, पण तरी सुद्धा एक रिलॅक्स कपडे घालून जा की जे कॅज्युअल वाटत नाहीत, विनाकारण तुमच्या पर्सनॅलिटीला साजेशन आहेत असले कपडे घालून जाऊ नका. फक्त खूप टाईट जीन्स आहे, टाईट टी शर्ट आहे, काहीतरी तुम्ही त्या ठिकाणी परफ्यूम मारून सगळं वर्कआउट करून जाताय असं करू नका. परीक्षेसाठी तुमचं माइंड आणि तुमची बॉडी रिलॅक्स असणं गरजेचं आहे. इट इज 1 डे बिफोर दी एक्झामिनेशन. मग एक्झामिनेशन हॉलमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर महत्वाचं काय आहे, म्हणजे जस्ट रूम वरून निघाल्यानंतर सोबत नाश्ता केलाय, तो दुसऱ्याच्या गाडीवर बसलाय, मी दुसऱ्याच्या गाडीवर बसलोय, एक्झामिनेशन हॉलला तिथं पोहोचलोय आणि तिथं मोठमोठ्यानं हसणं चाललंय, मोठमोठ्यानं गप्पा चालल्या, असं की जसं काय कुंभच्या मेळेमध्ये तुम्ही बिछडले होतात. तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा, जी लोक जुने विद्यार्थी ज्यांनी अटेम्प्ट त्यांना सुद्धा विचारा. रात्री पण भेट झाली आहे, सकाळी पण भेट झाली आहे, रूम मध्ये पण भेट झाली आहे, तरीही एक्झामिनेशन हॉलला आल्यानंतर मोठमोठ्यानं गप्पा मारणं, जोक्स क्रॅक करणं, गॉसिपिंग करणं आवश्यकता नाहीये. एक्झामिनेशन हॉलमध्ये आल्यानंतर कुणासोबतही न जाता, कुणाकडे न जाता व्यवस्थित आपल्या ठिकाणी जायचं, चौकशी करायची, एखादा कोपरा धरायचा, त्या कोपऱ्यात शांत बसा, माइंडला डिस्टर्ब नका करू, बिलकुल नका डिस्टर्ब करू. सोबत एक्झामिनेशन हॉलमध्ये जाणं, एंट्री करण्याच्या अगोदर परत आईला एक फोन करतो, फादरला एक फोन करतो, भावाला एक फोन करतो, मित्राला एक फोन करतो, ॲज इफ यू आर गोइंग ऑन वॉर फ्रंट. बिलकुल डोंट डू दिस. फोन सोबत कॅरीच नाही करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, फोन सोबत कॅरीच करायचा नाहीये. बॅग सेफ असेल तर बॅगेत व्यवस्थित चेन मध्ये लावून ठेवायचं. त्यानंतर स्टडी रूमचा मित्र तुमचा जुन्या स्टडी रूमला होता, 1 वर्षभरानं भेटलाय, चला आता आपण गप्पा मारूया, तुझं काय चाललंय, लग्न झालंय का. डोंट डू ऑल दिस थिंग्स. तुम्ही एक्झामसाठी आलाय, वर्षभर मेहनत केली आहे आणि तुम्हाला परत असं पण वाटू शकतं की आपल्या आजूबाजूला काही लोक आहेत, जी लोक किती रिलॅक्स आहेत, किती निवांत आहेत. हे जे रिलॅक्स आणि निवांत असणारी लोक, मी तुम्हाला सांगणार, यांनी यांच्या आयुष्यात एका शब्दाचा पण अभ्यास केलेला नाहीये, फक्त टाइमपास करण्यासाठी आलेले असतात. 5 लाख लोकांपैकी मी तुम्हाला सांगतो, सिरियस प्रिलिम्स देणाऱ्यांची संख्या फक्त 50,000 असते. बाकी 4.5 लाख लोक टाइमपास करणारी असतात. हे मी तुम्हाला सांगतो, फक्त 50,000 लोक. मग तुमच्या सेंटरला ते किती असतील विचार करा. बाकी 4.5 लाख लोकांचा ऍब्सोल्युटली दुर्लक्ष करा. सो स्टडी रूम बिल्डिंग, चिट चॅटिंग या सगळ्या गोष्टी बिलकुल एक्झामिनेशन सेंटरला पोहोचल्यानंतर करायच्या नाहीये. आपण काय डिस्कस करतोय, एक्झामिनेशन हॉलमध्ये एंट्री करण्याच्या अगोदरच आपण डिस्कस करतोय की त्या ठिकाणी तुम्ही शांत असणं गरजेचं आहे. वेळेत एक्झामिनेशन सेंटरला पोहोचा, रोल नंबर बघा, तुमचा हॉल नंबर बघा. एकाच नावाचे 2-2 कॉलेजेस असू शकतात, व्यवस्थित चेक करून ठेवा. तिथं पोहोचल्यानंतर रीडिंग करायची गरज नाहीये किंवा कुणासोबत आर्ग्युमेंट करायची गरज नाही. वॉचमन सोबत आर्ग्युमेंट, मित्रासोबत, मैत्रिणीसोबत, ऑटोवाल्यासोबत, मेसवाल्या मावशीसोबत, नाश्ता सेंटरवाल्यासोबत 10 रुपये इमॅजिन करा. ऑटोवाल्याला, मावशीवाल्याला, मेसवाल्याला सगळ्यांना टिप दिलीये हा विचार करा. आपण राजा असो, रंक असो, त्या दिवशी त्या लोकांनी आपल्याला चांगल्या शुभेच्छा द्याव्या यासाठी 5-10 रुपयाची टिप दिलीये हा विचार करा. डू नॉट आर्ग्यू विथ एनीवन. नाही तर थांब, आता तू माझे 10 रुपये देतच कस का नाही, UPSC प्रिलिम्स येतो आणि IPS होऊन वापस तुमचा बदला घेतो, असला प्रकार बिलकुल करू नका. आपलं वर्ष इथं स्टेकला असतं, आपलं वर्ष या ठिकाणी कॉम्प्रोमाइज होणार असतं, वर्षभराची मेहनत असते. 1-2
गोष्टी, एक दोन प्रश्न जरी आपलं कॉम्प्रोमाइज झाले, कट ऑफने एका मार्काने जरी पाठीमागे राहिलो तरी सगळी सायकल पहिल्यापासून करायची असते. सो एक्झामिनेशन हॉलमध्ये एंट्री करण्याच्या अगोदर कोणासोबतही आर्ग्युमेंट बिलकुल करायची नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या नेसेसरी गोष्टी तुम्हाला कॅरी करायच्यात त्या कंपल्सरी कॅरी करा. इथं मी लिहिलंय ट्रान्सपरंट वॉटर बॉटल, चॉकलेट कॅरी करा, एनर्झाल असेल, टँग असेल, रेडबुल असेल, पेन असेल, पेन्सिल असेल, रायटिंगचा पॅड असेल, वडापाव कॅरी केला, वडापाव असेल, कॉस्टली मोबाईल असेल, हे सगळं हवं तर कॅरी करा. यामध्ये कॉस्टली मोबाईल कॅरी करू नका. इथं आणखीन एक महत्वाची गोष्ट, खूपदा आपल्याला काय असतं, माझ्यासारख्या कोचिंग क्लासच्या अतिउत्साही शिक्षकांनी सांगितलेलं असं, परीक्षेला जाताना तुम्ही ड्रेन होता, मग तुम्ही एनर्जी ड्रिंक प्यायला हवं, परीक्षेला जाताना रेडबुल प्यायला हवं किंवा चॉकलेट खा, चॉकलेटमध्ये कॅफेन असतं, कॅफेनमध्ये तुमची एक्साइटमेंट राहते, मेंदू ताजा तवाना होतो. असले कोणतेही एक्सपेरिमेंट, जर तुम्हाला काहीही खाल्लेलं, माझा शब्द महत्वाचा आहे, जर तुम्हाला काहीही खाल्लेलं पचत असेल तर असले एक्सपेरिमेंट करा. तुम्ही बघा ना, आपलं नॉर्मल लाईफ काय आहे, सकाळी उठायचं, फ्रेश व्हायचं, अन्नाकडे जायचं, शिरा, उपमा, पोहे, इडली एवढं खायचं, खतम, चहा प्यायचा, अभ्यासिकेत जाऊन बसायचं. आता मला सांगा, तुम्ही मागच्या 365 दिवसांमध्ये तुमच्या शरीराला हीच सवय लावलीये की भाई तू आपले रेग्युलर नाश्ता करण्यासाठी तयार झालेला आहे, पण एक्झामिनेशनच्या अगोदर उठल्या उठल्या तुम्ही काय करताय, एनर्झाल पिताय, थोड्या वेळानं टँग पिताय, टँग नावाचं एनर्जी ड्रिंक असतं, त्यानं थोड्या वेळानं मग काय करताय, चॉकलेट खाताय, चॉकलेट कोणतं खाताय, महागाचं डेअरी मिल्क खाताय. पण तुम्ही विचार करा ना, एनर्झाल पिताय, टँग पिताय, चॉकलेट खाताय आणि एक्झामिनेशन मध्ये एंट्री करण्याच्या अगोदर रेडबुल पिताय. विचार करा, तुम्ही 4 डिफरंट व्हरायटी ऑफ केमिकल्स तुमच्या पोटात टाकताय, पेपर लांब राहतो, तुमचं पोट गडगड करायला सुरू करतं. बिलकुल, जर तुमच्या शरीराला पोटात टाकलेलं काहीही पचत असेल, त्याच लोकांनी हे करा ज्यांना या गोष्टी पचत आहेत. मी तुम्हाला सांगतो, टँग, रेडबुल, त्यानंतर चॉकलेट, एनर्झाल हे खायची कोणाला जर सवय नसेल, याने जर त्रास होत असेल तर ॲब्सोल्युटली या गोष्टी कॅरी करणं टाळा. फक्त ऊन थोडंसं जास्त आहे, त्यामुळं तुम्ही एनर्झाल जे आपलं नॉर्मली मेडिसिनवाला एनर्जी ड्रिंक आहे ते फक्त कॅरी करा. कारण गोष्ट काय की डिहायड्रेशन होऊ शकतो, त्रास होऊ शकतो, ते पण तुमच्या पाण्याच्या बॉटलवर टाकून ठेवा, जेणेकरून तुमच्या पोटाला त्रास होणार नाही. हे सगळं का सांगतोय, कारण आम्ही हे सगळं करून बसलेलो आहोत. एनर्झाल होते, चॉकलेट पिऊन पोट गडगड करून झालेलं आहे, त्याच्यानंतर रेडबुल पिऊन दुसऱ्या पेपरला ब्रेन डाऊन झालेलं सुद्धा आहे. सगळ्यात हाईट आम्ही काय केली होती, तिसऱ्या युपीएससी मेन्सला आम्हाला कोणीतरी सांगितलं की तुमचं लिहून लिहून बोट दुखतं, सो तुम्ही काय करा, ते पेन किलर घेऊन जा, स्प्रे. बरोबर, आम्ही म्हणलं ठीक आहे, ऑलरेडी हात सगळे आखडलेले होते आणि नशीब कसं चांगलं असतं बघा, की आम्ही म्हणलं ठीक आहे घेऊन जाऊया. आम्ही अर्धा तास अगोदर एक्झामिनेशनच्या ते बोटावर स्प्रे केलं. बोटावर स्प्रे केल्यानंतर बोट लागलं ना दुखायला, या लेवलला ते दुखत होतं की अक्षरशः बोट हलवता सुद्धा येत नव्हतं. नशीब चांगलं की अर्ध्या तासानं आमचा रायटिंगचा पेपर होता, त्यामुळं आम्हाला तो बोट रिलीज झालं, फ्री झालं, रिलॅक्स झालं. म्हणून तुमच्या एक्झामिनेशनच्या दिवशी कोणते एक्सपेरिमेंट करू नका. गोरगरिबाला ह्या सगळ्या गोष्टी परवडणाऱ्या नाहीयेत आणि गोरगरिबाचा नक्की रिझल्ट येतो. म्हणून विनाकारण एक्झाम टुरिझम करू नका. इनसाइड द एक्झामिनेशन हॉल. आता सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, एक्झामिनेशन हॉलमध्ये जा, एकदम शांत आपल्या जागेवर जाऊन बसा, एकदम शांत, डोळे मिटून बसा, झोपू नका. ज्या वेळेत सांगितलं त्या वेळेतच जाऊन बसा, एकदम शांत बसा. वाटलं तर सगळ्या हॉलकडे चक्कर मारा, निवांत बसा. महत्वाची गोष्ट, विनाकारणच्या ओळखी काढण्याचा प्रयत्न करू नका. तू कोणत्या गावचा आहे, तू कुठं कोचिंग क्लास लावलाय, तू कुठंच कोचिंग क्लास लावला नाही, कितवा अटेम्प्ट आहे, काय झालंय, गरज नाहीये. एक्झामिनेशन सेंटरला फेकू लोकांची कमी नसते. ज्याला पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन चांगला उच्चार करता येत नाही, त्याला विचारतो ऑप्शनल का, तो म्हणतो माझा ऑप्शनल पॉलिटिकल आहे. असली लोक असतात जे तुम्हाला सांगतात 3 इंटरव्ह्यूज दिलेत, 4 मेज दिले. हे बिलकुल कुणासोबतही ओळखी करण्याचा प्रयत्न एक्झामिनेशन हॉलच्या आतमध्ये करायचा नाही, ॲब्सोल्युटली करायचा नाही. मग अटेम्प्ट किती असावा, तर लक्षात घ्या 85 प्लस मायनस 5, म्हणजे माझं म्हणणं आहे 80 ते 85 ते 90 हा तुमचा अटेम्प्ट असायलाच हवा, इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर कॅटेगरी. रादर माझं म्हणणं आहे, ज्याने कुणे 80 पेक्षा कमी प्रश्न अटेम्प्ट केलेत, ही इज नॉट इन दी रेस.
तो व्यक्ती रेसमध्ये नाहीये. तर माझे 40 एक्झॅक्टली करेक्ट येतात सर, माझे 50 एक्झॅक्टली करेक्ट येतात सर, 60 प्रश्न माझे 100% करेक्ट येतात, असा वाईल्ड कॉन्फिडन्स त्या ठिकाणी नको. परत एकदा सांगतो, या ठिकाणी हा तुमचा अटेम्प्ट असायला हवा. रादर माझं म्हणणं की 80 सुद्धा मला थोडं रिस्की वाटतं, 85 तुमचा अटेम्प्ट असायला हवा. 85 to 90च्या दरम्यान तुम्हाला कंपल्सरी अटेम्प्ट करावा लागणार आहे. चॅटिंग करायची नाही, तुमचा स्वतः टेबल किंवा फॅन चेक करा. खूपदा असं असतं की त्या एक्झामिनेशन हॉलमध्ये 2-3 टेबल रिकामी असतात, कॅपॅसिटी 35 ते 40 असते, पण 30च लोकांना बसवलेलं असतं. जर तुमचा टेबल हलणारा आहे, तुमचा टेबल खराब आहे, वरचा फॅन चालू नाहीये, तर त्या ठिकाणी इन्व्हिजिलेटरला रिक्वेस्ट करा, सिन्सिअरली रिक्वेस्ट करा. तुम्ही IAS IPS या आविर्भावामध्ये जाऊ नका, बरोबर. सिन्सिअरली रिक्वेस्ट करा, सर इथं काहीतरी कपडा मिळू शकतो का, काही कागद मिळू शकतो का, काही वटकन लावायला मिळू शकतं का, किंवा माझा टेबल मी चेंज करू का. ते जर चांगले असतील तर चेंज करून देतील, जर ते चांगले नसेल तर चेंज करून देणार नाही. ते त्यांच्या हाताखाली येत नाही, त्यांच्या आधिपत्याखाली, त्यांच्या अधिकाराखाली ते येत नाही. सो ते जर म्हणले की नाही मी चेंज करू देणार नाही, विषय संपला, शांत आपल्या जागेवर येऊन बसायचं. तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये पोहोचल्यानंतर तुमचे स्वतःचे डिटेल्स व्यवस्थित आल्या आल्या भरायचं. लक्षात घ्या, मी डिटेल्स एक्झामिनेशन संपल्यानंतर भरतो, असे खूप सगळे लोक आहेत ज्यांनी स्वतःचे चुकवलेलं आहे. काय काय अगोदर आपल्या हातावर आपल्या इथं नोंद करून ठेवायची, तुमचा रोल नंबर, आन्सर बुकलेट नंबर, क्वेश्चन बुकलेट नंबर, सिग्नेचर करणं मस्ट आहे. खूप सगळे लोक सिग्नेचर चुकवतात, सिग्नेचर करत नाहीत. तुम्ही अगोदरच्या दिवशी न चुकता स्वतःला सांगून ठेवा सिग्नेचर, प्रत्येक गोष्ट न चुकता खूप व्यवस्थित पद्धतीने भरा. आणखीन एक सेट कोड, खूप सगळे लोक सेट कोड चुकवतात, चुकीचा सेट लिहितात. बिलकुल पहा, परत एकदा सांगतो, तुमचा रोल नंबर, तुमचा आन्सर बुकलेट नंबर, तुमच्या सेटचा कोड, तुमच्या क्वेश्चनचा बुकलेट नंबर, तुमचे सिग्नेचर, 5च गोष्टी भरायच्यात एकदम सिन्सिअरली. लक्षात घ्या, एक वेळ तुम्ही पेपर नीट नाही भरला तरी चालतंय, पण हे भरणं मस्ट आहे, कारण याच्या आधारावरती तुमचा रिझल्ट येणार आहे. जर तुम्ही पेपर खूप चांगला सोडवला, यातल्या 2-4 गोष्टी चुकल्या, मग मला सांगा रिझल्ट तुम्हाला का मिळणार आहे. सो बिलकुल प्रत्येक गोष्ट सिन्सिअरली फॉलो करून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी भरायच्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, इन्व्हिजिलेटर सोबत आर्ग्युमेंट करायचे नाही. ओ सर तुम्ही पहा, तुम्ही प्रिलिम्स दिली आहे का नाही मला माहित नाही, पण आमच्या सेंटरला खूप सगळे अशी नगं असायची, ओ सर द्या ना पेपर, ओ मॅडम द्या ना पेपर, ओ प्लीज द्या ना पेपर. त्या हॉलमध्ये 5 मिनिटं अगोदर मिळाला, त्या हॉलमध्ये 10 मिनिटं अगोदर मिळाला. डू नॉट आर्ग्यू विथ. आणि तुमच्या सोबतचे जे आर्ग्यू करणारे कार्यकर्ते असतात, यांचा आणि परीक्षेचा अर्थार्थी काहीही संबंध नसतो. यामुळे त्या ठिकाणी एक्झामिनेशन हॉलमध्ये कोणत्याही पद्धतीने इन्व्हिजिलेटर सोबत, तुमच्या पर्यवेक्षकासोबत कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट करायची नाही. यू आर नॉट अलाउड टू आर्ग्यू. प्रत्येक गोष्ट केअरफुली भरा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही काय व्हायचं नाहीये, तुम्ही स्पर्धा परीक्षेमधला भाऊ व्हायचं नाहीये. हे तुमच्या डोक्याशी खुणगाठ बांधून घ्या. स्पर्धा परीक्षेमधील भाऊ व्हायचं नाहीये. म्हणजे काय, तिथं आलेल्या प्रत्येकाला सेटमध्ये काय टाकायचं, रोल नंबर कसा टाकायचा, क्वेश्चन बुकलेट कसं टाकायचं, आन्सर बुकलेट कसं टाकायचं, याचं गायडन्स करत बसायचं नाही. आपली परीक्षा महत्वाची आहे, आपल्याला त्या ठिकाणी गाईड करण्यासाठी इन्व्हिजिलेटर आहे. आपली स्वतःची परीक्षा खूप जास्त महत्वाची आहे. सो एकदम खूप असा नाईस वाला, गुड नेचर वाला, कल्चर्ड भैया होण्याचा प्रयत्न करायचा नाही. वा वा किती सिन्सिअर आहे. तुम्हाला कोणीही चहा पाण्याला विचारणार नाही. रादर मी तुम्हाला हे सांगतो की एक्झामिनेशन संपल्यानंतर प्रत्येकजण स्वतःच्या मार्गाने निघून जाईल. तुमच्या स्वतःच्या 1-2 गोष्टी जर चुकल्या तर तुम्ही परत त्या ठिकाणी पुढच्या वर्षी परत याल. सो परत सांगतो, स्पर्धा परीक्षेमधला भैया व्हायचं नाही. एक्झाम संपल्यानंतर युट्यूब चॅनल काढा स्वतःचं आणि त्या ठिकाणी माझ्यासारखं गायडन्स करत बसा. स्पर्धा परीक्षेत कोणत्याही पद्धतीने भैया होण्याचा प्रयत्न करायचा नाही. स्पर्धा परीक्षेत ठीक आहे, एक्झामिनेशन हॉलमध्ये मात्र आपली परीक्षा सगळ्यात जास्त महत्वाची आहे, इतर कशापेक्षाही. मग MCQ सोडवण्याच्या 4 पद्धती आहेत. हे 4 आहेत, इथं 5 चुकून झाले. बघा, सगळ्यात पहिलं काय आहे की आपण थोडं काही गोष्टी वर्कआउट करूया. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की पेपर सोडवताना काय करायचं. तर पहा, मी काय करायचं, समजा हे एक पेज आहे, बरोबर आहे, आणि हा तुमचा असा क्वेश्चन पेपर असतो, करेक्ट आहे. आता नॉर्मली मुलं काय करतात, हा पेपर असा ओपन ठेवतात. मी पेपर ओपन नाही ठेवत. मी काय करतो, पेपरला फोल्ड करतो. पेपरला फोल्ड केल्यावर काय होईल, मला पेपरची एकच बाजू दिसेल. पेपरची काय, मला एकच बाजू दिसेल, दोन्ही बाजू मला दिसणार नाहीत. ओनली वन साइड विल बी क्लिअर. आता या ठिकाणी मी काय करणार आहे,
ज्यावेळेस मला हे एक पेज दिसतं, समजा या पेजवर हा पहिला क्वेश्चन आहे, हा दुसरा क्वेश्चन आहे, तिसरा क्वेश्चन आहे आणि फोर्थ क्वेश्चन आहे. सो माझं टार्गेट काय असणार आहे, मी हे 4 प्रश्न सॉल्व्ह झाले की माझी जी आन्सर बुकलेट आहे, त्या आन्सर बुकलेटमध्ये पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, इथं सी आहे, इथं बी आहे, इथं डी आहे, या ठिकाणी ए आहे. सो मी यांना काय केलं, 4 ला गोल करून टाकलं. तो पेज वाईज जायचंय. लोक काय करतात, खूप सगळ्या टाईपचं असतं. पहिलं टाईप काय असतं की मी काय करणार आहे, सगळेच्या सगळे 100ला 100 प्रश्न सोडवतो आणि मग सगळ्यात शेवटी मी गोल करायला घेतो. असं का नाही करायचं? बघा, पहिलं कारण असं की तुम्ही सगळा पेपर सगळ्याच्या सगळा सोडवला आणि सगळ्यात शेवटी जर गोल करायला घेतला, चुकून तुमची एखादी सिरीज जरी चुकली आणि त्या सिरीज मध्ये तुमच्या ओळीने 20 ते 25 प्रश्न जरी चुकले, म्हणजे तुमचं उत्तर करेक्ट आहे, तुम्हाला उत्तर करेक्ट माहिती आहे, तुम्ही चांगली तयारी केली आहे, पण गोल करताना चुकवलंय, तर याला माफी नाही, चुकीला माफी नाही. म्हणून मी स्वतः या टेक्निकच्या कम्प्लिटली अगेन्स्ट आहे की सगळा पेपर सोडून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी गोल करतो. पहिलं कारण काय की सिरीज चुकली तर. दुसरं कारण बघा, प्रश्न सोडवायला ताकद लागते, एनर्जी लागते, तुमचा मेंदू थकू शकतो. मग मला सांगा, एखादी गोष्ट थकल्यानंतर त्याला ब्रेक द्यायला हवा की नाही? बरोबर आहे. मग मला सांगा, फॉर एक्झाम्पल आपण काय केलं, तो पर्टिक्युलर पेज सॉल्व्ह केला. आपण सॉल्व्ह करताना खूप एनर्जी त्या 4 प्रश्नांवर टाकली. आता आपल्या मेंदूला ब्रेकची गरज आहे, रेस्टची गरज आहे. आपण काय करणार, ते 4 प्रश्न जे सोडवलेत यांना आपण काय करणार, गोल करणार, डार्क करणार. म्हणजे आपण आपल्या मेंदूला त्या 4 प्रश्न सोडवत असताना आराम दिला. परत 4 प्रश्नाला एनर्जी, परत 3 प्रश्नाला एनर्जी. म्हणजे आपण काय करतोय, आपण या ठिकाणी वर्क, ब्रेक, परत मग वर्क, परत मग ब्रेक, या पद्धतीने आपण जातोय. आलं लक्षात? सो ही आपली सगळ्यात बेस्ट मेथड आहे. म्हणजे आराम करतोय, वर्क करतोय, आराम करतोय, वर्क करतोय. युअर ब्रेन विल गिव्ह यू मोर एफिशियन्सी. That's why I recommend that you should solve MCQ and darken the circle page wise. क्लिअर? हे माझं लॉजिक आहे. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं की काही लोक कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतात, देन दे गो फॉर राऊंड वाईज. फर्स्ट राऊंड मध्ये जे मला एक्झॅक्टली करेक्ट वाटतंय त्यांनाच मी सॉल्व्ह करणार आणि त्यांना मी डार्क करणार. ऍग्रीड, इट इज वन ऑफ द बेस्ट मेथड. बट व्हॉट इफ पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही सॉल्व्ह केलं, तुमच्या लक्षात आलं की पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला कन्फर्म माहित असणाऱ्या क्वेश्चनची संख्या फक्त 10च आहे. तुम्ही विचार करा, तुमचं पॅनिक बटन दाबलं जाईल की अरे मी अख्खा पेपर रीड केलाय आणि अख्खा पेपर रीड केल्यानंतर मला कन्फर्म वाटणाऱ्या क्वेश्चनची संख्या 10, 15, 20च आहे. हाऊ शुड आय सर्व्हाइव्ह? झालं का? पॅनिक बटन मध्ये तुमचे सगळे प्रिलिम्स कॉम्प्रोमाइज होऊ शकते. फर्स्ट राऊंड मध्ये, सेकंड राऊंड मध्ये, थर्ड राऊंड मध्ये सॉल्व्ह केलेले एमसीक्यू डार्क करणारे विद्यार्थी कोण असतात? ज्यांचा दुसरा, तिसरा, चौथा अटेम्प्ट झालाय, जे इंटेलेक्च्युअली स्ट्रॉंग आहे, ज्यांचं पाठांतर खूप चांगलं आहे, ज्यांचा अभ्यास खूप चांगला आहे, ज्यांनी 1-2 ठिकाणी कोचिंग क्लास करून अभ्यास खूप चांगला करून ठेवलाय, त्या लोकांनी पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, चौथा राऊंड केलं तरी चालतंय. फर्स्ट अटेम्प्ट वाल्याने मात्र माझं म्हणणं की पेज वाईज जायचं. वाय पेज वाईज? द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन, तुमचे किती करेक्ट आले, तुमचे किती रॉंग आले, तुमचे किती, याबद्दल तुम्हाला अंदाज येत नाही. अँड यू हॅव दॅट पर्टिक्युलर फील गुड फिलिंग की हा मी पेपर खूप चांगला सॉल्व्ह केलाय, सो आय शुड डेफिनेटली गेट अ रिझल्ट, हे तुम्हाला या ठिकाणी फिलिंग असते. दॅट्स वाय आय डू नॉट रिकमेंड डार्कनिंग दी सर्कल ॲट द एंड ऑफ एंटायर पेपर ऑर डार्कनिंग दी सर्कल्स राऊंड वाईज. याला मी कधीही रिकमेंड करणार नाही. मग एमसीक्यू सॉल्व्ह करताना व्हॉट यू शुड गो फॉर? लेट अस से दिस इज अ पर्टिक्युलर पेज ऑफ युअर पेपर. तुम्ही आता सॉल्व्ह करता. आता काय आहे, हा पहिला क्वेश्चन आहे, हा दुसरा क्वेश्चन आहे, इट इज थर्ड क्वेश्चन, then fourth one, fifth one, sixth one. For example, you are very sure about this particular first MCQ. When you are very sure about this first MCQ, याला टिक करा. याला टिक करा म्हणजे काय होतं, you are unburdening your brain. You are unburdening your brain by saying ki I know this particular very clearly and D is the answer. So do not look at this question again. Do not think about this question. तुम्ही तुमच्या ब्रेनला सांगता की क्वेश्चन नंबर 1चं उत्तर माझं फिक्स झालंय. तुमचं ब्रेन काय करतं, त्या क्वेश्चन नंबर 1ला अनहुक करतं, त्याचं ओझं घेणं, त्याचं लोड घेणं थांबवतं. क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला याचं उत्तर बिलकुलच येत नाही आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला याचं उत्तर येणार नाहीये अँड यू हॅव लिबर्टी ऑफ नॉट अटेम्प्टिंग 10 to 15 क्वेश्चन्स.
I repeat once again, you have liberty of not attempting 10 to 15 questions. Why? Our attempt is between 85 to 90. मग याला क्रॉस मार्क करायचं, याला क्रॉस मार्क करायचं. म्हणजे काय, तुम्ही स्वतःच्या ब्रेनला सांगितलं की या 3 क्वेश्चनकडे लक्ष देण्याची बिलकुल आवश्यकता नाही. पुढच्या पेजवर गेलात, हा क्वेश्चन करेक्ट आहे, हा क्वेश्चन करेक्ट आहे, हा क्वेश्चन करेक्ट आहे, यू आर व्हेरी शुअर अबाउट इट. मग या पेजला टिक करायचं वरती. याचा बेनिफिट काय होतो, तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला दुसरा राऊंड करायचा, थर्ड राऊंड करायचा आहे, त्यावेळेस या पेजकडे पाहायची गरज नाही. तुम्हाला फक्त इथं पाहायचं, हा या पेजचे सगळे एमसीक्यू सॉल्व्ह करून झालेत, पुढच्या पेजला चला. हे तुम्हाला प्रत्येक एमसीक्यू दुसऱ्या तिसऱ्या राऊंड मध्ये रिपीट पाहायची गरज नाही. याचा बेनिफिट हा होईल, यू विल गेट स्पेअर अमाउंट ऑफ टाइम टू लुक ॲट द क्वेश्चन्स इन युअर सेकंड राऊंड, थर्ड राऊंड इफ पॉसिबल. क्लिअर? हा एक मेथड झाली. आणखीन एक मेथड काय आहे, फॉर एक्झाम्पल हा एक क्वेश्चन आहे, हा दुसरा क्वेश्चन आहे, हा थर्ड क्वेश्चन आहे. आता हा जो थर्ड क्वेश्चन आहे, या थर्ड क्वेश्चन मध्ये तुमचं म्हणणं आहे की क्वेश्चन 50-50 आहे. अंडरलाईन दॅट पर्टिक्युलर क्वेश्चन. अंडरलाईन का करा, की जेणेकरून तुम्ही तुमच्या ब्रेनला सांगताय की हा क्वेश्चन मध्ये हे किंवा हे किंवा हे आन्सर असू शकतं. इथं जेव्हा तुम्ही या क्वेश्चनला डबल अंडरलाईन करताय, या केसमध्ये तुम्ही तुमच्या ब्रेनला कमांड देऊन ठेवली आहे की तिसरा क्वेश्चन होता, त्या तिसऱ्या क्वेश्चन मध्ये हे किंवा हे उत्तर असू शकतं. तुमच्या ब्रेन मधला सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट पार्ट विच गाईड युअर एंटायर लाईफ इज सबकॉन्शियस मेमरी. ही सबकॉन्शियस मेमरी वर्क करते, प्रोसेस करते, थॉट करते, आणि मग थोडं पुढे गेलं, 5-10 क्वेश्चन सॉल्व्ह केले की लगेच तुमच्या डोक्यात ट्यूब पेटवते की हा त्यात 2 50-50 पैकी सी इज द करेक्ट आन्सर. यू कम बॅक अँड देन यू टिक इट ओव्हर हिअर. हे सबकॉन्शियस मेमरीचा गेम आहे. लक्षात घ्या, तुमच्या ब्रेनचा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट पार्ट जर कोणता असेल, इट इज युअर सबकॉन्शियस मेमरी, अँड युअर सबकॉन्शियस मेमरी गाईड्स युअर एंटायर लाईफ, एंटायर करिअर, एंटायर डिसिजन्स. ऑल रिलेशनशिप्स आर गाइडेड बाय दिस पर्टिक्युलर सबकॉन्शियस मेमरी. देन इथं या पर्टिक्युलर ठिकाणी तुम्हाला शुअर नाहीये, म्हणजे तुम्हाला क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस वाटतोय, त्याला गोल करा, क्वेश्चनला गोल करा. आउट ऑफ सिलेबस, आउट ऑफ सिलेबस आहे, क्वेश्चन तर अटेम्प्ट करायचा आहे, मग काय करा, चला सी मार्क करायचंय, याला सी मार्क करा. सो इथं आपण काय करतोय, जो क्वेश्चन येतोय त्याला करेक्ट करतोय, येत नाही त्याला क्रॉस करतोय. इथं आपण काय करतोय की आउट ऑफ सिलेबस त्याला गोल करून ठेवतोय आणि 50-50 ला अंडरलाईन करतोय. सी, हे खूप लोकांना बालिश वाटू शकतं, पण माझं म्हणणं आहे की जर तुम्हाला तुमच्या ब्रेनकडनं कमीत कमी वेळात करेक्ट मॅक्सिमम आउटपुट जर आणायचं असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमच्या ब्रेनला हे सजेशन द्यावे लागतील, सो दॅट युअर ब्रेन विल वर्क फॉर यू. प्रत्येक प्रश्नाला टिक मार्क करून कॅन्सल करून तुम्ही काय करता, तुमच्या ब्रेनवरचं ओझं कमी करताय, लोड कमी करताय, सो दॅट द ब्रेन विल स्टार्ट वर्किंग फ्रॉम यू, विच इज द मोस्ट क्रुशियल थिंग ओव्हर हिअर. सो या पद्धतीने टिक मार्क ऑन दी हेड ऑफ दी पेज, हे सगळं या ठिकाणी वर्क करायचं. महत्वाची गोष्ट, पेन आणि पेन्सिल कॅरी केले तर पेन आणि पेन्सिल दोन्ही यूज करायची गरज नाही. पेनच यूज करा मार्क करण्यासाठी, अंडरलाईन करण्यासाठी, गोल करण्यासाठी. डू नॉट यूज पेन्सिल, नो नीड ऑफ इट. गो पेज वाइज फॉर डार्कनिंग ऑफ दी सर्कल. इन बिटवीन दी ब्रेक, जीएसचा पेपर संपलाय, सीसॅटचा पेपर बाकी आहे. आता काय करायचं, आता काय असतं, परत आपण एक्झाम टुरिझमला असतो, तरी सुद्धा काय करायचं, स्वतःसोबत काहीतरी कॅरी करायचं जे सपक असता कामा नये. सपक म्हणजे काय, की तुम्हाला बिलकुल त्याची चव लागत नाहीये असं असता कामा नये. मी एक छोटासा किस्सा सांगतो. मी UPSC मेन्सला होतो आणि पहिला पेपर झाला. आमचे एक सिनियर होते, सिनियरने ऍपल आणलं होतं. आता बघा, नॉर्मली आपल्याला स्पर्धा परीक्षा करताना ऍपल, आपण कुठतरी येतोय ऍपल खातो, असं कधी घडलंय का? म्हणजे सकाळी उठल्यानंतर पपई खातोय, ब्रेकमध्ये मोसंबी खातोय, जेवणानंतर ऍपल खातोय, मग संध्याकाळी परत द्राक्ष खातोय, असं आपलं एवढं लक्झुरियस चायनीज आयुष्य, आपल्या भोगी विलास आयुष्य आपल्या आयुष्यात कधी नव्हतं, बरोबर? आमच्या सिनियरनं काय केलं, पेपर संपला, पेपर संपल्यानंतर ऍपल खाल्लं, बरोबर आहे. इट इज ॲब्सोल्युटली ग्रेट थिंग, गुड थिंग. पण गड्याला काय वाटलं काय माहित नाही, ऍपल खाऊन परत बाहेर गेला, मुंबई सेंटर होतं आमचं, आणि वडापाव खाऊन आला. बघा, खाण्यात वाईट नाहीये, तुमचा वेळ गेला, तुम्हाला सेंटरच्या बाहेर जायचंय, ऊन आहे, थकू शकतात, बाहेर आर्ग्युमेंट होऊ शकते, भांडण होऊ शकतं, किरकिर होऊ शकतं, बाहेरच्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीयेत, करेक्ट आहे. म्हणून स्वतःचा टिफिन कॅरी करा. स्पायसी, मसालेदार, तेलकट, ऑइली, अस्वच्छ खाऊ नका. आमच्या एका सिनियरला सेम याच पद्धतीने स्पायसी मसालेदार खायची सवय होती, आणि तो कुछ नाही होता, मुझको कुछ नहीं होता, आणि
तुम्ही विचार करा, गोष्ट कशी असते की आपण जर काळजी नाही घेतली तर गड्याने कुठेतरी जाऊन दाल खिचडी खाल्ली आणि दाल खिचडी खाल्ल्यानंतर सीसॅटच्या पेपरला जे जुलाब लागले, तुम्ही इमॅजिन करा किती त्याला वाईट वाटत असेल. डू नॉट ईट अनहेल्दी अनहायजेनिक फूड इन बिटवीन दी ब्रेक. वडापाव और ऍपल ज्यात तुम्ही कम्फर्टेबल आहेत, स्वच्छ हायजेनिक, थोडंसं चवदार असावं, जेणेकरून ते खाल्ल्यानंतर पोट भरण्याची फिलिंग यावी. एक्सेसिव्ह खाऊ नका. तुम्हाला व्यायामाची सवय नाहीये, आणखीनही पहा, तुम्ही अभ्यासिकेत गेल्यानंतर सिंपल एक चपाती जरी खाल्ली तरी सुद्धा आपल्याला झोप येते. हो, आपल्याला सवय नाही अभ्यास, आपल्याला 100% झोप येते, ते होता कामा नये. महत्वाची गोष्ट, ब्रेकमध्ये कोणत्याही पद्धतीने आन्सर की चेक करत बसायचं नाही. सगळ्या कोचिंग क्लासेसच्या इन्क्लुडिंग ज्ञानदीप अकॅडमी, आमच्या सगळ्यांच्या आन्सर कीज आणि युपीएससीने दिलेली आन्सर की यामध्ये मिनिमम 20 ते 22 मार्कांचा डिफरन्स असतो. म्हणून ब्रेकमध्ये आन्सर कीज चेक करू नका. एक पॉवर नॅप घ्या 100%. एक अर्धा तास एवढं शांत डोळे बंद करून मान टेकून शांत झोपाना की तुमचं ब्रेन रिकवर होईल पुढच्या सगळ्या कामासाठी, पुढच्या सगळ्या फर्वरसाठी, एनर्जीसाठी तुमचं ब्रेन कम्प्लिटली तयार होईल. गो थ्रू इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज ऑफ सीसॅट. डू नॉट ट्राय टू सॉल्व डिफिकल्ट एमसीक्यूज. डू नॉट डिस्कस. सीसॅटचा पेपर बद्दल सीसॅटचे फॅकल्टी डिटेल्ड मध्ये सांगतील, तो माझा प्रांत नाहीये. पण सीसॅटला लक्षात घ्या, क्वालिफाईंग आहे तेव्हा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने स्ट्रॅटेजीने जावं लागणार आहे. 9. मिसलेनियस. अवॉइड लास्ट वीक वरेजेस रीडिंग. लास्ट आठवड्याला काहीतरी नवीन झेरॉक्स आली आहे, परत काहीतरी आलंय, सगळं विकत घेणं बंद करा. शेवटच्या आठवड्याभरामध्ये तुम्ही हायबरनेशनच्या मोडमध्ये जायला हवं. जास्त नोट्स रीडिंग करायची नाही, नवीन नोट्स वाचायच्या नाहीत, नवीन झेरॉक्स बिलकुल परचेस करायची नाहीये. अवॉइड डिस्कशन इन लास्ट वीक. नॉन सिरियस लोकांसोबत डिस्कशन अवॉइड करा. ते काहीतरी विचारतील, अवांतर जे आपण वाचलेलं नसतं, आपल्याला स्ट्रेस येईल, आपल्याला टेन्शन येईल आणि वर्षभराच्या मेहनतीवर त्या एका वीकच्या चुकीच्या निगेटिव्ह नकारात्मक स्ट्रेस बिल्डिंग डिस्कशनमुळे वर्षभराची मेहनत वाया जाऊ शकते. अवॉइड नॉन सिरियस फ्रेंड्स. अवॉइड एनी ॲडव्हेंचर इन लास्ट वीक. हायबरनेशन, कुठतरी शांतीत जायचं जेणेकरून तुम्ही क्रांती करू शकता, जे सगळ्यात महत्वाचं आहे. राईट. तर तुम्हाला येणाऱ्या युपीएससी प्रिलिमसाठी मनापासून शुभेच्छा. मराठी टक्का वाढायला हवा. आपला प्रिलिमचाच टप्पा पार होत नाहीये. पण परत एकदा सांगतो, माझं वाक्य मी अनुभवामधनं सगळं सांगितलेलं आहे, ज्या मी स्वतः सगळं एक्सपेरिमेंट करून झालेलं आहे. म्हणून परत एकदा सांगतो, तुम्ही कोणत्याही पद्धतीने जे तुमचं वाचून झालंय यावर ट्रस्ट ठेवा, कन्व्हिक्शन ठेवा. हा विचार करा की तुम्ही जे वाचले त्यातनंच प्रश्न नक्की येणार आहेत आणि ते वाक्य पक्क लक्षात ठेवा. लक फेवर्स दोज हू डेअर. ज्या लोकांमध्ये डेअरिंग असते त्या लोकांनाच नशिबाची साथ मिळते, इतरांना नशिबाची साथ कोणत्याही पद्धतीने मिळत नाही. हे तुम्हाला पक्क ध्यानात ठेवायचं आहे आणि या पद्धतीने प्रिपरेशन करायचं आहे. तुमच्या सगळ्यांना ज्ञानदीप परिवाराकडनं माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा. परत एकदा शुक्रवारी संध्याकाळी आपण भेटणार आहोत, थोडंसं मॉरल बुस्टिंगसाठी भेटणार आहोत, त्या दिवशी आपण नक्की भेटूया. पण आत्ता मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. हे जे सगळं मी लिहिलं होतं या सगळ्यांची PDF मी आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला टाकतो. तिथूनही PDF डाउनलोड करा, गो थ्रू करा मी काय लिहिलेलं आहे, ते तुमच्या महत्त्वाचं ठरतं. परत एकदा ज्ञानदीपकडनं मनापासून शुभेच्छा.